नैसर्गिक आपत्तीप्रवण पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विकसनशील देशांना पुरेसा निधी मिळेल हे सुनिश्चित केलं जावं। जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेत पंतप्रधानांचा संदेश। भारतावर कुठलाही दहशतवादी हल्ला झाल्यास हल्लेखोर आणि पुरस्कर्ते यांना प्रत्युत्तर देणार, पंतप्रधानांचा पुनरुच्चार। संरक्षण मंत्र्यांचा लेख केला सामायिक। नक्षलमुक्त भारतासाठी सरकार कटिबद्ध। नक्षल विरोधी मोहिमांमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला निर्धार। भारत आणि इंग्लंड दरम्यान झालेला मुक्त व्यापार करार द्विपक्षीय व्यापार आणि पुरवठा साखळीला अधिक मजबूत करेल, दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत डॉक्टर एस जयशंकर यांचे उद्गार। जलसंवर्धनातून महाराष्ट्र समृद्ध होईल असं सांगत पाण्याचा योग्य वापर करण्याचं विदर्भ पाणी परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन। 2009च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानही महाराष्ट्रात 30 लाख मतदार वाढल्याचं सांगत राहुल गांधी यांच्या निवडणूक घोटाळ्याच्या आरोपाला भाजपाचं उत्तर। मुस्लिम धर्मियांचा ईद उल अजहा अर्थात बकरी ईदचा सण देशभरात उत्साहात साजरा। आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत आर्यना सबलेंका आणि अमेरिकेची कोक गॉफ यांच्यात विजेतेपदासाठी लढत।